मेहता का उल्टा चष्मा. चला तर मग आपण सुद्धा रांगेत उभं राहूया दर्शन करायला. हा हो चला चला. अरे पण आपल्याला रांगेत उभं राहायची काय गरज आहे? आपण तर सोसायटीतले आहोत, आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळायला हवं ना. नाही 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 पोपटलाल, आपण नियम नाही तोडले पाहिजेत. नियम सर्वांसाठी समान असतात. सोसायटीवाल्यांना रांगेत उभं राहायची गरज नाहीच आहे. तुम्हा लोकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था केली आहे. व्हेरी गुड थँक्यू खूप खूप चला. मस्त, खूप मस्त. या बापूजी या, चला. बापूजी, चला. या. चला चला. गणपती बाप्पा मोरया. जेठ्या, हे बघ, देवाच्या आशीर्वाद रूपात काय मिळालं मला बघ. खूप छान. चालतंय, आपण पण जाऊया. अरे चला रे चला, लवकर चला, लवकर चला. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. थँक्यू थँक्यू. दांडिया टप्पूचे बाप्पा. हॅलो एक मिनिट, काय हॅलो? हे तर तुझा आशीर्वाद. गणपती बाप्पा माझा आशीर्वाद. जिलेबी फाफडा. जिलेबी फाफडा. तुम्हाला कसं माहिती की हेच माझे फेवरेट आहेत? अरे टप्पूचे बाप्पा, हे तर गणपती बाप्पा आहेत. हे तर अंतर्यामी आहेत. यांना तर सगळंच हो माहिती ना, आहे. मी पण मूर्ख सारखं काय विचारतोय. थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू. थँक्यू गणपती एक बाप्पा. मिनिट, हे पकड, हे पकड. हा. थँक्यू बाप्पा. हे तर गजब झालं चमत्कार. तुमची महिमा तर महान आहे. गोगी, आपला प्लॅन सुपर डुपर सुपर हिट आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया रे बाप्पा, मोरया रे. दे मोरया माझा रे. आशीर्वाद मला दे. हा. गणपती बाप्पा. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा. छान आहे. चला चला तुम्ही अरे वा, इतका मोठा मोदक. अरे वा, मस्त. गणपती बाप्पांनी तर आशीर्वाद स्वरूपात माझी प्रिय वस्तू दिली. थँक्यू गणपती बाप्पा. खूप मस्त. हा, तुझ्यासाठी. माझ्यासाठी. हंस. हंस, हे बघ. खूप छान दिसतात, खरंच खूप छान दिसतात. थँक्यू बाप्पा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा. अरे वा, किती छान. बाप्पा. हे बघ. काय 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 मिळालं? अरे वा.
अय्यर, गणपती बाप्पाने मला नवीन नेल पॉलिश दिली आणि तीही माझ्या आवडत्या आणि रंगाची. हे बघा पॅन ड्रायव्हर. थँक्यू गणपती बाप्पा. एक मिनिट. हो हो प्लीज. थँक्यू. ए गणपती बाप्पा. हा थँक्यू थँक्यू गणपती सो बाप्पा. मच. किती छान गिफ्ट मिळालं ना. मिळाला आशीर्वाद मिळाला. अय्या टिकली, म्हणजे मला आशीर्वाद मिळाला. थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू बाप्पा. किती मस्त. काय मला आशीर्वाद मिळालाच नाही. अगं बाई, तुम्ही मनापासून प्रार्थना केली नसेल हो ना. मनापासूनच केली होती मी. अजून मनापासून प्रार्थना करा. बरं, ठीक आहे गणपती बाप्पा, मला पण आशीर्वाद पाहिजे. हा माधवी, काही मिळालं का आशीर्वाद म्हणून? नाही ना. आ? Please. का ओय टप्पू, काय करतो यार? भिडे सरांच्या वीज का नाही पडते? अरे मला काय माहिती, मी थोडी ना काय करतोय, स्विच नाही दाबत. दाब. अजून थोडं मनापासून. अजून अरे मिळालं. हे बघा आशीर्वाद मिळाला. अरे वा, थँक्यू गणपती सरस्वती बाप्पा. मातेचं नाव आहे. अरे वा, खूपच छान. थँक्यू गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. या. शेठजी आम्ही आलो. हो तुम्ही पण पटकन रांगेत उभा राहा. वेळ निघून जाते. पण माझ्या मागे मागे हा, माझ्या मागे हा. अरे हो बाबा, तुझ्या पुढे कोणी जात नाही. हा? हे बघा काय मिळालं. ओय, काय मिळालं? ओय, अरे वा वा, क्या बात आहे भिडू. अरे वा, वा, वा. आशीर्वाद मिळाला बाप्पाचा. मग काय? चला, लवकर चला. अरे हे कुठून आलं? मला नाही माहित, पण आहे काय यामध्ये? ओय कडा. ओय वा जी वा, मन प्रफुल्लित केला तुम्ही. खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार. आशीर्वाद दिलात मला. हा? ओय. अरे बघ लवकर बघ काय आहे त्यामध्ये. होय होय होय, क्या बात है. ओय सोनिये, अगदी तुझ्यासारखं सुंदर आहे यार. धन्यवाद बाप्पा. सगळेजण खुश आहेत. ओय हे घे. हा. होय होय होय, गणपती बाप्पा मोरया. अरे वा, होय, 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 बघा काय मिळालं. छान. वा, वा, वा. हा तर चमत्कार झाला. एका लेखकाला पेन मिळालं. तारक, बाप्पाचं म्हणणं आहे तुम्ही खूप लिहा, खूप चांगलं लिहा, लिखाण करत राहा. गणपती बाप्पांकडे हीच प्रार्थना करतो अंजली, की चांगलं तर लिहीन पण खरं लिही. अगदी बरोबर. जय गणपती बाप्पा. जय गणराया. थँक्यू सो मच बाप्पा. बघितलं तारक, आता तर बाप्पाची सुद्धा अशीच इच्छा आहे की तू हीच भाजी खावी. बस आज तर मी या सुधी आणि कारल्याचा ज्यूस बनवून माझ्या हाताने तुम्हाला पाजणार आहे. अरे नाही, काय
गणपती बाप्पाने आशीर्वाद दिलाय अंजली, आणि देवाने दिलेला आशीर्वाद तू मिक्सर मध्ये असा वाटून काढशील बरं नाही हा देवाचा आशीर्वाद आहे, मग देवाच्या फोटो समोरच ठेवायचा आहे आयुष्यभर, समजलं? नाही तारक, प्रसाद तर खाण्यासाठी असतो. अगं आशीर्वाद आहे बाबा. चल चल चल, बाहेर खूप रांग लागलीये, बाकीच्यांना सुद्धा दर्शन घेऊ दे. चल चल चल. बनवायचंय. अरे वा, सगळे दानपेटीमध्ये भरभरून देणगी देत आहेत. हो ना. अरे मित्रांनो, गणपती बाप्पांनी मला तर पेन दिलाय, पेन. पत्रकार पोपटलाल वेट्स कमिंग सून. अरे थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू. तुम्ही स्वतःच मला माझ्या लग्नाची पत्रिका पाठवलीये, याचा अर्थ आता माझं लग्न लवकरच होणार. थँक्यू बाप्पा, थँक्यू. आता सगळी तयारी करावी लागणार आहे मला. अरे हा, एक मिनिट हा. पूर्ण टाकतो हा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे, अरे ऐका काय मित्रांनो, झालं? ऐका. काय- काय- लग्नाची काय पत्रिका झालं? आली, लग्नाची पत्रिका कमिंग सून, अरे वा, कमिंग वा, सून. अरे, लग्न पत्रिका. कोणाची पत्रिका आहे? माझी आहे बाबा. अरे माझी आहे रे जेठालाल. हो का? खास देवाने पाठवले माझी लग्न पत्रिका. अरे पण यात काय लिहिलंय ते तरी बघा. पत्रकार पोपटलाल वेट्स कमिंग सून. हो म्हणजे लवकर लग्न होणार आहे अरे, माझं. खूप याचा अर्थ तयारी हा नाही करायची की आहे मला. लवकरात लवकर लग्न होणार आहे, पण जिच्या बरोबर लग्न होणार आहे ती लवकरच अहो, येणार मग आहे. तेच झालं ना. काय तुम्ही म्हणत असाल? ये, आता अर्थ तर तोच झाला नाही आता. वा गणपती बाप्पा वा, तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली. तुम्ही माझी इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण केली. गणपती बाप्पा मोरया. शेठजी, जे काम तुम्ही आजवर नाही केलं ते गणपती बाप्पाने एका क्षणात करून दाखवलं. काय काय दिलं? इन्क्रीमेंट लेटर. रिटायरमेंट लेटर? नाही नाही, रिटायरमेंट लेटर नाही, इन्क्रीमेंट लेटर म्हणजे पगार वाढवायचं पत्र. यात काय लिहिलंय माहितीये का, की तुम्ही माझा पगार 20% वाढवणार आहे. अरे वा. आता जर गणपतीजीने सांगितलंय तर तुमचा पगार वाढवावाच लागणार. थँक्यू थँक्यू. हरकत नाही, तुमचा पगार नक्की वाढणार नटू काका. काय तारीख काय आहे त्यावर? कधीपासून वाढवायचा आहे तुमचा पगार? नाही, तारीख तर नाही टाकलीये. अच्छा, काही नाही. गणपतीजीने सांगितलंय तर पगार तर तुमचा वाढणारच. थँक्यू. बस कधीपासून वाढणार ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार. या 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 या, या. गणपती बाप्पाने आपल्याला आशीर्वाद म्हणून गुलाब दिले. हाय बागेश्वरजी, जय गणेश. पण त्यांचा आपण काय करणार? गौरीजी, हे घ्या तुम्ही. धन्यवाद. आणि हे तुमच्यासाठी. थँक्यू. चला. हो बागेश्वरजी. रस्ता कुठे गेला? इथेच तर होता. नाही, आता तर सापडतच नाहीये. आपण आलो तेव्हा तर होता. कुठे गेला? हा, मिळाला. हा, सापडला. चला चला, चला, कॉंग्रॅच्युलेशन. चला. या आला आला आला. आले 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 आले. नटू काका, हे बघा, गणपती बाप्पाने आम्हाला आशीर्वाद म्हणून गुलाब दिले. व्हेरी गुड व्हेरी गुड.
अरे आले आले अरे 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 वा चांगले आशीर्वाद. काय बंदोबस्त आहे, कोणाला पेन तर कोणाला पत्रिका, कोणाला फाफडा जिलेबी. वा छान. मस्त. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. टप्पू सोसायटीवाल्यांचं दर्शन झालंय ना? हो. तर लवकर लाईन सुरू करूया, गर्दी वाढत चालली आहे. हा चला फ्रेंड, चला चला आपली पोझिशन घेऊया. चला हो, चला चला, चला. चला आपण पण सगळे जाऊया, रात्री आरतीला भेटूया. हो चला चला. चला. हो, हो, चल सगळं. कोमल चला. चालेल. हो हो चला बाय. हाय सर. जेठालाल, अरे काय करतोय? सुगंध सुगंध घेतोय मेहता साहेब. अरे का जलेबी फाफडा खायचा नाही आज, फक्त सुगंध घेतोय त्याचा? तुम्हाला कळत नाही मेहता साहेब, काय? जिलेबी फाफडा खायचा एक वेगळा प्रकार आहे. अच्छा. सर्वात आधी तर तुम्ही दोघांना प्रेमाने एकटक बघत राहा असं. ठीक आहे. ज्याने काय होणार तर तुमचे डोळे तृप्त होणार. बरं. नंतर तुम्ही त्याचा सुगंध घ्या. आह. याने काय होणार, तुमचं नाक तृप्त होणार. मग शेवटी जाता तुमच्या जिभेच्या तृप्तीसाठी तुम्ही दोघांना खा. हो. काय आहे ही ना पूर्ण प्रक्रिया आहे. अगदी बरोबर 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 आचार्य जेठानंदजी. अरे जिलेबी फाफडा खाण्यात तर तुमची PhD झाली आहे. मग तुम्ही जी प्रोसेस सांगाल ती मी मान्य करेन. द्या द्या. हो, ती प्लेट ठेवा, हे घ्या. आ, अच्छा. अच्छा, हे हा. इथे सुगंध घ्यायचा ना? 1 2 3 हा. हा. वा वा वा. आहा, हे काय होत आहे? काय जेठालाल, असं वाटतंय की या जलेबी फाफडा खाण्याच्या प्रोसेस मध्ये मी तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे निघून गेलोय. नाही, हे कसं काय शक्य आहे? तुम्ही काय अनुभवताय? होतोय होतोय जेठालाल, अनुभव होतोय. मला यातून फक्त जलेबी फाफडाचा नाही, चहाचाही सुगंध येतोय. चहाचा सुगंध जलेबी फाफडामुळे नाही तर चहामुळेच येतोय. अरे वा वा, या या अंजली वहिनी, या वा. गरमागरम मसाला चहा. आज तर मेजवानीच झाली ना. गणपती बाप्पाच्या आशीर्वाद स्वरूपात हे जिलेबी फाफडा आणि तुमच्या हाताचा गरमागरम मसाला चहा. द्या इथे, मी वाढते तुम्हाला. हो, द्या द्या द्या. तसं मेहता साहेब, हा. एका सेकंदासाठी तुम्ही मला घाबरवलं होतं. का? म्हणजे मी विचार करायला लागलो की मी जिलेबी फाफडाचा खूप जुना अभ्यासू आणि तुम्ही पहिल्या सुगंधात असं माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे कसं काय जाऊ शकतात. एकदम योग्य बोललात जेठालाल. एक वेळेस तर मलाही असं वाटलं की असं कसं होऊ शकतं. तेच. पण नंतर मला कळलं की आयुष्यात योग सिद्धीचा शेवटचा टप्पा तर कधीही प्राप्त होऊ शकतो ना. म्हणून मला वाटलं की माझ्या आयुष्यातला तो क्षण आत्ताच आलाय. बरोबर बरोबर. हे घ्या, सावकाश घ्या. पण तसं काय म्हणत होता तुम्ही? बस अंजली, आम्ही जेवण ते जीवन या विषयावर विचारांचं देणं घेणं करत होतो. खरं तर याच विषयावर आम्ही बोलत होतो. हो ना जेठालाल? आता आदान प्रदान खूप झालं, आता थोडस खादान पण बघू आणि यांचा पण सन्मान करू. अरे वा, आज तर तुमच्या तोंडून कविता फुटते सारखी. तोंडातून नाही, पोटातून. उपाशी पोट माणसाला काही पण बोलायला मजबूर करेल. भाग पडते. खा खा, आता चहा थंड होतोय, घ्या. ऐका ऐका ऐका, मी समजू शकतो की तुम्ही केव्हापासून रांगेत उभे आहात, पण तुम्ही लोकांनी थोडा वेळ थांबा, सगळ्यांचा नंबर नक्की येईल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या. टप्पू, तुला कोणीतरी भेटायला आलाय? येस सर, आम्ही गणपती डेकोरेशन स्पर्धेचे जज आहोत. आम्ही तुमच्या गोकुळधाम सोसायटीच्या गणपतीचं डेकोरेशन बघायला आलो आहोत. अरे सर, प्लीज प्लीज या ना सर. या मॅम, या. वेलकम वेलकम. सगळ्यांना दर्शन मिळेल. हा, थांबा थांबा थोडा वेळ. हा. आठवा ते शाळेतले दिवस, जेव्हा आपल्याला खूप पेपर द्यावे लागायचे, बरेच प्रश्न सोडवायचो आपण. काही प्रश्नांची उत्तरं आपण उत्तर पत्रिकेत लिहायचो. पण आता विचार करा, ती उत्तर पत्रिका ज्यात तुम्ही उत्तरं लिहिली ती तुमच्याच समोर तपासली जाईल तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढू लागतील, श्वास घेणं कठीण जाईल आणि मग
जो कोणी तुमची उत्तरं तपासतोय त्याच्या तोंडावरचे हावभाव तुमचे डोळे पारखू शकतात आणि सध्याच्या काळात टप्पू सेनेची सुद्धा तीच परिस्थिती आहे. टप्पू सेना ज्यांनी गणेशोत्सव डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी काय काय नाही केलं, बँकेत गेले, उधार मागितलं आणि शेवटी व्याजाने पैसे घेतले आणि इतक्या परिश्रमानंतर आता त्यांना या डेकोरेशन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळणार की नाही, हे तर फक्त जजेसच सांगू शकतील. कदाचित असं तर नाही ना की 7 स्टार सोसायटी बाजी जिंकेल. आता हे तर मी सांगू शकत नाही, पण एवढं नक्की सांगू शकतो की तुमच्या घरात हास्याची मैफिल नक्कीच पाहायला मिळेल. तर तुम्ही माझ्यासोबत बघायला विसरू नका. गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा. त्याचे टप्पू बेटा मानलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही तर सगळ्यांनी कमालच केली. आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला किती भक्तजन आले होते. ऐका तुम्हाला माहितीये का कोण आलंय ते? कोण अरे आलं काय चाललंय तुझं? अरे खूप मोठी हस्ती आलीये. अरे कोण आहे? हो, सांगा ना, कोण आलंय? सांगा कोण तरी. काय अरे सांगू बघा, तुम्हाला? बघा. बिपाशाबेन. स्वागत आहे तुमचं बिपाशा मॅम.